आणि उन्हात कोण ही ट्रॉफी जिंकणार तर सामन्याकडे दोन्ही विनंती करतोय दोन्ही संघाचे 12 तर सामन्याला सुरुवात गोलंदाज कोण आहे विकी निवृत्ती पाडीला सुंदरसा फटका खेचलाय आणि निवृत्ती बॅट्समन कोण आहे श्रेयस पुन्हा गोलंदाज कोण आहे गोलंदाज कोण आहे पुन्हा एकदा पुढे सरसावून किती झाल्या 10च्या घरात 10 सुंदर सुरू पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न निवृत्ती चन्नू चन्नू फॅन्स क्लब तुम्ही जिंकलो नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू षटक संपला षटक संपला मामाचा मुलगा आहे षटक संपला का ए भाई तू कुठला मी नागावचा प्रतीक घरत प्रतीक घर येईन ना बोलवा बोलवा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि षटक मात्र इथे संपलंय आपण 42 आणि उद्याची जेवणाची व्यवस्था भार्गवजी पाटील यांनी केली तर नक्कीच आम्ही देखील आभारी आहोत धन्यवाद देतो तुम्हाला आणि असंच सहकार्य असू तुमचा समाधान काय समाधान पाटील आणि
मितांश 11 संघाचा हा खेळ धर्मेंद्र याला चेंडू 11च्या घरामध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मी म्हटलं होतं या खेळाडूचा कधी नाद करायचा नाही, कारण की अचूक टप्प्यावर गोलंदाजी ऍक्शन देखील पाहिली तरी इथे मात्र 2 धावा. 13च्या घरामध्ये सुंदर गोलंदाजी करतोय समाधान आपल्या संघासाठी. नक्कीच जर जीवनात आता मात्र पंचांचे 2 हात लांब आणि अवांतर चेंडू. धाव संख्या झाली 1 बाद 14 धाव संख्या. सुंदर चेंडू समाधान यांचा वारंवार चांगली या षटकातील शेवटचा चेंडू असणार. पहा वारंवार चांगली गोलंदाजी करतो. मॅन फ्रॉम उरण तालुक्याचा असा एक सुपुत्र आज ज्यांना कर्तृत्वानं ज्यांनी स्वतःला सिद्ध केलंय, API अमितजी शेलार यांचं आगमन होताना दिसत आहे. शब्द सुमनाने सर्वप्रथम आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये केलं जात आहे. धन्यवाद. पुन्हा बोलतोय मैदानावर गोलंदाज असणार हर्ष. पहा गोलंदाजी सुरेख. डीजे
हर्ष ते पहा खोलवर आणि या एका धावेने धाव संख्या पुढे सरसावते. धाव संख्या झाली ती 15च्या घरामध्ये. हॅलो, इथे आपण पाहतोय डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी आक्षेप घेतला. आता मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळून काढला जातोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर चेंडू येतोय या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि एक धावसंख्या पूर्ण केली जाते. हळूवारपणे संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकावर धावा दिसतील 18 आपण पाहतोय. धावफलकावर धावा 18. 2 विकेटच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हर्ष, फलंदाजी मार्कवर श्रेयश आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अतिश. आता मात्र शफल करून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. सोहेल तन्वीर पाकिस्तानचा जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजाची आपण गोलंदाजी ऍक्शन पाहतोय. त्या पद्धतीचीच गोलंदाजी इथं पाहतोय आपण. हाय आर्म ऍक्शन या गोलंदाजाची आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्याचं डोकं खाली ठेवतोय आणि तदनंतर बॅकवरून हात येतोय आणि तदनंतर डिलिव्हरी केली जातोय आणि आता मात्र जखडून ठेवलं जातोय या फलंदाजाला आणि तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय. धावफलकावर धावा स्थिरावल्या जातात. 18. 2 विकेटच्या मोबदल्यात तिसरे षटक प्रगती पथकावर असताना गोलंदाज आहे हरीश. आता मात्र लोवर फुलटा चेंडू अक्रॉस द बॅट फटका खेळून काढला. आता मात्र चेंडू येतोय डीप मिड विकेट सीमा रेषा भेदून जातोय सरळ. 4 धावसंख्येसाठी अफलातून दर्जेदार क्वालिटीचा हा ह्यूज फटका आणि फटक्या मागे येतात 4 धावसंख्या. डीजे मास्टर सूर्यदेव पण त्याच्या मार्गस्थ झाले. तो त्याचा काम करतोय पण त्याच्यावर पण रागावून चालणार नाही मित्रांनो. कारण सूर्यदेव नसते तर आपल्याला आकाशाचा रंग कळाला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्याला हिंदू धर्माचा अर्थ कळाला नसता. तर या दोन्ही महान हस्तींना आपण त्रिवार अभिवादन करतोय आणि पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चलतोय या मैदानाकडे. सामना चालू आहे. मयूर स्मृती गावठाण विपक्ष मितान शिलेवन गावदेवी या 2 संघांमध्ये निश्चित आपण पाहतोय हा गोलंदाज निश्चित ज्या पद्धतीच्या युट्यूबवाल्यांना मी सांगू शकतो. तोच म्हणतोय की माझे इथं प्रेक्षक आहे ते डायलॉग माझ्या ऐकण्यासाठी पण त्या पद्धतीची परिस्थिती मात्र घडत नाही. त्याच्यामुळे माझे डायलॉग अजूनपर्यंत माझ्या पिठाऱ्यामध्ये आहे ते बाहेर निघाले नाही. परिस्थिती त्या पद्धतीने घडली तर निश्चित त्या पद्धतीचं समालोचन होत असतं. आता आपण पाहतोय मला वाटतं आजच्या दिवसात पहिला मी बोलतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम लादला जातोय. दंडात्मक कारवाईला सामोरं जातोय. दंडात्मक कारवाईची संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकावर धावा आपल्याला दिसतील 23. सकाळपासून 6वी इनिंग आणि 6व्या इनिंग मध्ये पहिला वाईट चेंडू फेकला जातोय आणि तदनंतर माझे शब्द तुमच्या कानापर्यंत पोहोचले जातात. आता मात्र बॅटफुट कीर्ती अफाट आहे. त्यांचं वर्णन शब्दामध्ये मित्रांनो करता येणार नाही. डीजे मास्टर वारंवार आपल्या आठवण करून देत असताना छत्रपती शिवाजी महाराजाची गोलंदाजावर मार्गवर आपण पाहतोय मडीश तिथून मार्गस्थ होईल फलंदाजाच्या दिशेनं. श्रेयश मात्र 17 धावसेकर आपण माध्यमातून आपण पाहिलं रिप्लाय दाखवत होता आपले साईप्रीतच्या युट्यूबचे ऑपरेटर. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होते मडीश.
आता मात्र खोलवे टप्प्याचा चेंडू हा जी 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 आता मात्र पंचांकडून षटक समाप्तीचा इशारा येतोय, बाईचा इशारा येतोय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23वा हा नियम आहे आणि या 23व्या नियमाची अंमलबजावणी केली जातोय आणि या माध्यमातून आता मात्र आपण पाहतोय गुडलेन स्पॉटला चेंडू पडतोय, तदनंतर चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय आणि धावफलक मात्र स्थिरावतोय. धावफलकावर धावा दिसतील 38, 2 विकेटच्या मोबदल्यात. चौथ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर मनीष, फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अतिश, त्याच्या समवेत जोडला गेलेला फलंदाज श्रेयश जो वैयक्तिक 25 या धावसंख्येवर खेळतोय तर अतिश 6 धावसंख्येवर. आता मात्र समोरच्या दिशेने आपण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खेळलेला हा फटका, एक धावसंख्या जमवली जाते. ऑन ड्राईव्हचा फटका, तिथे आपण चेंडू पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने गेला, क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचलला, फेकला. या पूर्ण प्रक्रियेअंतर्गत संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. धावफलकावर धावा आपण 39 पाहतोय आणि दरम्यान आपण पाहतोय निर्धारित 5 षटकांमधून 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. धावफलकावर धावा आपण पाहतोय 2 विकेटच्या मोबदल्यात 39. आपण पाहिलं श्रेयश हा वैयक्तिक 25 या धावसंख्येवर खेळतोय 15 चेंडू खर्च करून. त्यानंतर आपण पाहतोय अतिश हा 5 चेंडू माग 7 या धावसंख्येवर खेळतोय. आतापर्यंत मनीष यानं 1 षटक फेकला आणि 1 षटकामध्ये 16 धावसंख्या खर्च केली आणि या 16 धावसंख्येमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर 2 चौकार देखील या फलंदाजाने खेचले होते. त्याचं नाव आहे श्रेयश. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय समाधान. आता आपण मॅन्डेटरी पॉवर प्ले संपल्यानंतर आपण स्लॉग ओव्हरचं षटक इथे पाहतोय आणि हणामारीचं षटक आणि आगरी भाषेमध्ये कुटाकुटीचं षटक म्हटलं जातं आणि त्या षटकाला मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय समाधान. आता मात्र आपण पाहतो यॉर्कर चेंडू साठी डीजे वायच्या माध्यमातून. आता मात्र नाही रिव्हर्स अटेम्प्टला, कारण याच्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची असते असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तर परफेक्ट व्हायचं असेल तर प्रॅक्टिस ही महत्वाची असतोय. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाज समाधान. आता मात्र समोर फलंदाजी करतोय श्रेयस आणि त्याच्या समवेत अतिश मात्र आता स्ट्राईकला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन्स आणलं जातोय, स्लोवर डिलिव्हरी केली जातोय. ज्या पद्धतीने खेळपट्टीवर चेंडू पडतोय सबमरीन डिलिव्हरी ही म्हटली जाईल, कारण आपण पाहिलं स्टंपच्या खालच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू होता. तदनंतर 20वा घेतला चेंडूने यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र व्यत्यय येतोय गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज त्याच्या गोलंदाजी मार्कवर जाईल आणि फलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत अतिश याला आणि त्याच्या समवेत जोडला गेलेला श्रेयश. अतिश मात्र 17 या धावसंख्येवर खेळतोय, 1 षटकार आणि 1 चौकार येण्याशी. आता मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, आकाशात चेंडू झेप घेतोय, त्यानंतर चेंडू जातोय लेग स्लिपच्या हातामध्ये आणि आता मात्र हा फलंदाज बॅक टू द पवेलियन येईल आणि तोपर्यंत धावफलकावर नजर टाकली तर धावफलकावर धावा आहेत 49, 2 विकेटच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा समाधान गोलंदाजी मार्ग करून आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो आणि यशस्वी देखील
मार रेषा भेदून 4 धावसंख्येसाठी आपण पाहतोय निर्धारित 5 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. धावफलकावर धावा 3 विकेटच्या मोबदल्यात 53 आणि जिंकायचं असेल तर 54 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करावं लागेल. ते मिताश 11 गावदेवी या संघाला. तर हे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केले जाणार याच्यावर आपलं लक्ष केंद्रित असणार, कारण आपल्या समवेत समालोचक जोडले जातील. प्रसाद दादा आपल्या सोबत जोडले जातील, मॅन फ्रॉम दादर पाडा. आणि एक निश्चित आपण पाहतोय एक त्याला म्हणतात कॉमेडियन समालोचक म्हणून आहे. जर सकाळपासून माझं देखील त्यांनी निश्चित माझं वैयक्तिक त्यांनी खूप म्हणजे त्याने एंटरटेनमेंट केलेलं आहे आणि त्यांचं देखील मी धन्यवाद मानेल. का अमुक वाणीतून बरेचसे शब्द त्यांच्या पडले आणि ते शब्द माझ्या मात्र कानामध्ये आहेत. आणि निश्चित पुन्हा एकदा मी नितेश पंडित सरांचा धन्यवाद मानतो. माझ्यासारख्या एक लहान कलाकाराला आपण इथे संधी दिली. थँक्यू, धन्यवाद. अक्षय पाटील रावे मंचावरती सन्माननीय अतिथी आपला आदरातिथ्य मान सन्मान स्वीकारतील. तर अगदीच साईप्रीत लाईव्हच्या माध्यमानं ही संपूर्ण प्रतियोगिता लीग कव्हर केली जातोय, चित्रीकरण केलं जातोय, प्रसारित केलं जातोय. अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय मान्यवर सध्या महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील ATS या शाखेमध्ये काम करताना संबंध कोकणात जिथे जिथे गुन्हा घडेल त्या ठिकाणी सातत्यानं तत्पर असणारा एक शासकीय पोलीस अधिकारी आठवतोय ते ATS प्रमुख हेमंत करकरे. 26/11 कोण विसरणार. भ्याड हल्ला झाला या मुंबईच्या ताजवरती आणि मुंबईवरती. त्यामध्ये त्या माझ्या पोलिसांनी दिलेली फार मोठी शौर्याची गाथा आजही प्रत्येकाच्या उरात आणि स्मरणात आहे. त्या ATS खात्यातील सन्माननीय आदरणीय या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान इथं केलं जाईल. या कार्यक्रमास अजूनही 2 सन्मान सत्कार मूर्ती इथं सन्मानित केले जातील. मी विनंती करेन सन्माननीय अतिश पाटील प्लीज प्रमुख संयोजक आपण मंचावरती यायचं आहे. अतिश पाटील मंचावरती उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरातिथ्य सन्मान इथं दिला जाईल. मी विनंती करतोय या कार्यक्रमाप्रसंगी अतिश पाटील यांना विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सदर रक्षण ऐकल आणि ग्रहण हे ज्यांचं ब्रीदवाक्य सत्याचं संरक्षण करता करता दुर्जनांचा नाश करण्यासाठी ATS या ब्रांच या शाखेमध्ये रुजू झाले ते शासकीय अधिकारी आदरणीय अमितजी शेलार सर इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय पाहुण्यांचा आदरातिथ्य मान सन्मान प्रियाल पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. सन्माननीय शेलार साहेब आपल्या कर्तृत्वाची दखल महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेसाठी आहे. 16व्या शतकात मावळ्यांवरती संरक्षणाची धुरा, आता 21व्या शतकात तुमच्यावरती संरक्षणाची धुरा आदरणीय शेलार सरांचा आदरातिथ्य मान सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. स्पोर्ट्स, कला, क्रीडा आणि सामाजिक कामगिरी ही उल्लेखनीय आहे आणि म्हणून त्यांचा आदरातिथ्य मान सन्मान. त्याचबरोबर उत्तम लेखांकन इथं केलं गेलं. सुदर्शन पाटील तारा रायगड समालोचक असोसिएशन मधील उत्तम गुणलेखक ज्याला सबनीस म्हणून ही उपाधी दिली जातोय ते सुदर्शन पाटील. मी यांना विनंती करेन प्लीज आपण आपल्या आदरातिथ्य सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय आयोजकांच्या वतीनं मी प्रियाल पाटील आपल्याला विनंती करेन आजच्या कार्यक्रमाला सुदर्शन पाटील आपला आदरातिथ्य सन्मान इथं स्वीकारायचा आहे. अष्टप्रधान मंडळातून सचिवाचं काम पाहणारा तो सबनीस, इथं मात्र आमच्या UPLचं काम पाहणारा आमच्या समालोचकांच्या पाठणीचा किंवा पाठीचा कणा म्हणून ज्याला संबोधलं जातोय. आणि त्याचबरोबर रायगड समालोचक असोसिएशनचे उत्तम गुणलेखक सुदर्शन पाटील तारा आपला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी स्वीकारताना दिसत आहेत. धन्यवाद. तर चला मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आवाजात बदल होईल. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं एक आज आल्यानंतर या उरण प्रीमियर लीगला 4थ्या दिवसात एक 4 चांद लागले गेले. या कलाकाराला मी शिवजयंतीला अफजल खानाच्या वादाचा पोवाडा गाताना ऐकलंय. असं वाटलं होतं की आजच्या दिवशी त्यांना आमंत्रित करावं आणि अगदीच रावेवरून थेट आपल्या उरणच्या भूमीत हुतात्मा मैदानावरती 1984च्या लढ्यातील त्या हुतात्म्यांना यांच्या अमोघ वाणीतून या UPLला अतिशय सुंदर असं समालोचन केलं. मी अक्षय पाटील ॲडव्होकेट प्रोफेसर अक्षय पाटील मी विनंती करतोय प्रियाल पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ असते त्यांच्या या अंगावर त्या वस्त्रालंकार असावा. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ दिलं जाईल. ज्यांच्या सुंदरशा कलाकुसरीतून उत्तम निवेदनातून सूत्रसंचालनातून रावे, दादर, हमरापूर त्याचबरोबर कैक गावांच्या पंचक्रोशीत ज्या ज्या व्यासपीठांवरती ज्यांची वर्णी लागली जातोय ते आदरणीय अक्षय पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान. थँक्यू.
थँक्यू. पुन्हा एकदा आपण बोलतोय त्या आवाजाकडे आणि आवाज असेल मायक्रोफोनवरती. उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे प्रेसिडेंट प्रसाद पाटील, प्रसाद भोईर. हॅलो, थँक्यू नितेश पंडित सर. संध्याकाळची 5:44 आणि या स्पर्धेची फक्त औपचारिकता आजच्या दिवसातील शिल्लक, अर्थात सामना आहे मयूर स्मृती गावठाण विपक्ष मितान 11 गावदेवी विंधणे या दोन संघांमध्ये. आजच्या दिवशी 4 संघ खेळताना आपण पाहिले. खोपटे टायगर्स, तदनंतर चन्नू फॅन्स क्लब, पुंडे बोकरविडा आणि हे 2 संघ. त्यापैकी चन्नू फॅन्स क्लब या संघाने एकतर्फी म्हणेन प्रवेश अंतिम 6 मध्ये केलाय. का अफलातून क्रिकेट त्यांचा राहिला. सांघिक कामगिरी सुद्धा फार चांगली पाहायला मिळाली. जाऊया या सामन्याकडे, जिथे मात्र या सामन्याचा आपण दुसरं सत्र एन्जॉय करताय. 5 षटकांचा सामना, 54 धावांचं आव्हान आहे. पहिलं षटक आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 1-1 अशी स्थिती पाहायला मिळते. ती म्हणजे मितान 11 गावदेवी विंधणे संघाची 54चं टार्गेट आहे. पराभव जरी पत्करावा लागला तरी चहा पाशी सोडा, की येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुमचा आत्मविश्वास मात्र बळकट होईल, हे सांगून जाणारा हा सामना आहे. कारण स्पर्धा म्हटली तर विजय आणि पराभव हा येतच असतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये जिंकणं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये हरणं हे मध्ये कधी नेहमी होत नाही. कधी कधी जिंकावं लागतं, कधी कधी हारून सुद्धा जिंकावं लागतं. आणि आज खऱ्या अर्थानं हारून जिंकण्याची नामी संधी या दोन्ही संघांना आहे. हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विकेट आपण पाहतोय मिळाली जाते. फलंदाज निवृत्ती होतोय झेलबाद. तर आपण पाहतो या स्पर्धेसाठी एक विशेष सहकार्य करणारा तरुण पुन्हा एकदा स्क्रीनवरती दिसताना संकेत तांडेल यांचं सुद्धा विशेष कौतुक आहे. अतिश पाटील यांनी हे बांधलेले सर्व त्यांचे मावळे आहेत आणि त्यांनी फार मेहनत आज या स्पर्धेसाठी घेतलेले. खरं अर्थ खातं त्यांच्याकडे खजिनदार आहेत. उरण प्रीमियर लीगचा पूर्ण खजिना हा सध्या त्यांच्याकडे आहे. त्यामुळे किती आले, किती गेले, किती शिल्लक राहिले, किती खर्च झाले पूर्ण ते नक्की सांगणार आहेत. पण त्यासाठी स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर आपण तो विचार करणार आहोत. सध्या जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथं एका यशस्वी षटकाची सांगता झाली. 54चा पाठलाग करत असताना मितान 11 गावदेवी विंधणे संघाची धावसंख्या आहे 2 बाद 2 धावा. डीजे निशांत नावाखाडी यांचं सुद्धा विशेष कौतुक करेन. अगदी फार मेहनत घेताना दिसत आहेत. प्रशांत माळी सर, संदीप तांडेल सर, राजेंद्र गरज सर, हे मात्र 3 ऑफिशियल अंपायर्स या स्पर्धेला कव्हर करताना आपण पाहताय. तसेच या स्पर्धेसाठी साईप्रीत लाईव्हचं सुद्धा फार मोठं योगदान राहिले. संदेश शेळके जे सुकापूरवरून बिलॉंग करतात. संदेश शेळकेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुंबई क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थानं मान्यतेने जे प्राप्त झालेले गुणलेखक आहेत. फार अभ्यासू व्यक्तिमत्व, पण सध्या टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहतोय. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. शुभमचा हा चेंडू वेग आहे आणि दिशा सुद्धा पाहायला मिळते. प्रयत्नांना तुमच्या योग्य ती दिशा असेल ना, तर आयुष्याची दुर्दशा होण्यापासून तुम्ही वाचू शकता. त्यासाठी प्रयत्न तसे करावे लागतील, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रामाणिक असावे. हे नेहमी सांगून जाणार हे क्रिकेट आहे. आज जरी या दोन्ही संघांना परास्त होऊन स्पर्धा जरी गमावी लागली तरी सुद्धा अनेक अनुभव हे मात्र इथून ते घेऊन जाणार आहेत. हा चेंडू अक्कट टप्प्याचा आहे. अप्परकट आपण पाहतोय. बॅटची इनसाइड एज घेतली आणि चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. आणि याच गावातील हा अष्टपैलू खेळाडू पण आज या स्पर्धेमध्ये योग्य ती कामगिरी करू शकला नाही. नाव आहे मनीष, जे मात्र होत आहे जेल बाद. UPL उरण प्रीमियर लीग आपण पाहतोय. 62हून अधिक गावं ज्या तालुक्याला लाभलीत, 34हून अधिक ग्रामपंचायत ज्या तालुक्याला आहेत आणि 31,456 ही फक्त कागदी लोकसंख्या आहे. तदनंतर या तालुक्याचा आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यातील उत्तरेला असणारा हा तालुका फार मोठी अर्थव्यवस्था भारताची सांभाळणारा हा तालुका आहे. कारण
जवाहरलाल नेहरू पोर्ट सारखा फार मोठं बंदर या तालुक्याला लाभलंय आणि त्याच तालुक्याच्या आज पागोटे गावावरती, या पागोटे गावाच्या मैदानावरती आपण ही स्पर्धा पाहतोय. भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फार मोठं नाव उरण तालुक्याचं आहे. मग लढा असेल 1930 जंगल सत्याग्रह किंवा लढा असेल 1984चा जो 12.5% साठी मात्र झाला होता दास्तान फाड्यावरती. फार मोठी लढाई खऱ्या अर्थानं शौर्याची गाथा गाणारं हे तालुका आहे आणि त्याच तालुक्यातील उत्कर्ष टेनिस क्रिकेटच्या उत्कर्षाची स्पर्धा आज आपण एन्जॉय करताय. हे सर्व घडून आणणारं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आज पाहायला मिळते. स्पेशली थँक्स टू नितेश पंडित सर, रायगड भूषण नितेश पंडित सर आणि पागोटे भूषण अतिश पाटील सर यांचं विशेष कौतुक करेन, ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आणि या स्पर्धेला एका विशिष्ट उंचीवरती नेऊन ठेवलं. त्याबद्दल या दोन युवकांचं फार मी विशेष कौतुक करेन. मैदानामध्ये आपण पाहताय थोडासा मात्र एकतर्फी निर्जीव सामना चालू असं म्हणावं लागेल. त्यामुळे सामन्यामध्ये काय असं म्हणता येणार नाही, पण हरकत नाही. अपयशी यशाची पहिली पायरी असते असं म्हणतो. हे पर्व सुद्धा पहिलं आहे. पहिल्या पर्वामध्ये तुमच्या संघाला जरी काही करता आलं नाही तरी पहिल्या पर्वातील अनुभव घेऊन तुम्ही दुसऱ्या पर्वामध्ये नव्या ईर्षेने उतरा. हा चेंडू आव्हांतर आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर पोहोचली जाते 3-3. विषम आकडा धाव फलकावरती पाहायला मिळतोय. बाद होणारे फलंदाज आणि जमवलेल्या धावांमध्ये षटक जर आपण पाहिलं तर 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. गोलंदाज शुभम डाकी. क्रिकेटमध्ये हे होत असतं, कधी हिरो तर कधी झिरो. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा हा प्रयत्न आहे. बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतो वैभव पाटील, कोपटे गावातील हा खेळाडू. उरण पूर्व भाग टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 4-5 वर्ष पाठीमागे गेलो ना तर एक डोबल सर्वे झाला होता आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून वैभव पाटीलला पुरस्कृत करण्यात आला होता. तो पुरस्कार तो वैभव आहे. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती काहीतरी नव्याने घडत असतं मित्र आणि काहीतरी नव्याने बिघडत असतं. या गोष्टी सर्व होत असतात, पण चुकांची दुरुस्ती करत पुढे जात राहणं हेच खऱ्या अर्थानं मानवी जीवन आहे. हे खऱ्या अर्थानं यशाचं गमक आहे ते करणं फार गरजेचं आहे. मैदानामध्ये तुम्ही पराभूत झालात तरी चालेल, पण मनाने कधी पराभूत होऊ नका, कारण मैदानातील पराभवाची झीज तुम्हाला भरून काढता येईल. मनाने पराभूत झालात तर तुमच्या त्या पराभवाची झीज भरून काढणं फार आणि फार कठीण. त्यामुळे कधीच मनाने पराभूत होऊ नका. अवया गोलंदाज कोण येते? 2 षटकांचा खेळ संपलाय. 3-3 अशा परिस्थितीमध्ये असताना गोलंदाज आलेत यस वैभव पाटील. एक व्यावसायिक खेळाडू आहेत. गेल्या आठवड्यातच आपण ज्यांना मुंबई परिसरामध्ये खेळताना मालिकावीराचं पारितोषिक पटकावताना पाहिलं होतं. खुल्या स्पर्धेमध्ये फार मोठा शिर्डीला सुद्धा ते नगर जिल्ह्यामध्ये जाऊन तिकडे सुद्धा त्यांनी फार चांगली कामगिरी केली. तिकडे सुद्धा मालिकावीरासाठी त्यांनी मालिकावीराचं खऱ्या अर्थानं बक्षीस जिंकलं होतं. म्हणून आपण नेहमी म्हणतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती काहीतरी नव्याने घडत असतं आणि काहीतरी बिघडत असतं. आज UPLच्या माध्यमातून काहीतरी थोडंसं त्याच्या माध्यमातून बिघडलं असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण त्यांचा संघ या स्पर्धेतून मात्र आज बाहेर होणार. हा चेंडू खेळला जातोय मिड ऑफ कडे. लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होताना आपण पाहिला सिंगल देऊन जातो आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक आपण पाहताय 3-4च्या घरामध्ये. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल एकीकडे सूर्य अस्ताला जाताना दिसत आहे. संध्याकाळची वेळ आणि या संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपण पाहतो पश्चिमेकडून पूर्वेकडे हलकेसे वारे वाहताना दिसत आहेत आणि काही पशु पक्षी मात्र आपल्या घरट्याकडे जाताना दिसत आहेत. पण मनुष्य प्राणीच असा आहे की ज्यांनी रात्रीवरती अतिक्रमण केलंय आणि तो अलीकडच्या काळामध्ये कुठेही कधी आणि कोणत्या वेळी तुम्हाला पृथ्वीवरती फिरताना दिसत असतो. मैदानामध्ये आपण पाहताय फलंदाज झेलबाद झालेत. झेलबाद होत आहेत फलंदाज वैभव पाटील. थोडीशी अतिशय खराब अवस्था आज पाहायला मिळते, ती म्हणजे मितान शिरबन गावदेवी विंदणी संघाची. या सामन्यामध्ये थोडेसे मात्र गीतेश जोशी दुखापती आहेत, त्यामुळे इंजुर्ड आहेत, त्यामुळे ते हा सामना मात्र फक्त 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते त्यांना. नवीन बॅट्समन न्यू कॅन्डिडेट बॅट्समन हा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट सिलिमिड ऑफला सिंगल मिळते. धाबा संख्या 1 निवडणार. धाबा संख्या होती 5 धाबा. 5 धाबा होत आहेत. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल या स्पर्धेचे शिल्पकार रायगड भूषण नितेशजी पंडित सर आणि API अमितजी शेलार साहेब. या 2 महान व्यक्तींमध्ये
या दोन उरणच्या सुपुत्रांमध्ये विचारांची देवाणघेवाण चालू आहे. धावसंख्या 6 धावा, 4 बाद 6. मोठा झाड जेव्हा कोलमडून पडतो ना तेव्हा मोठ्या झाडाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या झाडांना सूर्यप्रकाश जास्त मिळत असतो आणि त्यांना संधी मिळते जास्त उंची वाढवण्याची. पाहूयाच कर्तृत्वाची उंची हे मधल्या फळ्यातील नंतरचे फलंदाज जे आहेत ते वाढवतील का स्वतःची उंची. कर्तृत्वानं त्यांना ते सिद्ध करावं लागेल. मितान चिलबन गावदेवी विंदणे संघाच्या माध्यमातून आज तालुका प्रीमियर लीग खेळताना पूर्ण तालुका त्यांना पाहतोय. त्यांना तशा पद्धतीनं खेळ सुद्धा करावा लागेल. हा चेंडू फार चांगला फटका आला, अगदी क्लोज पॉइंट मधून चेंडू चाललाय डीप पॉइंट कडे. सिंगल मिळते, डबल साठी प्रयत्न झाला आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. षटक संपला जात आहे. षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकं संपतायत. 54चा पाठलाग करताना धावा संख्या आहे 9, 4 बाद 9. सदतीस धावांचा निच्चांक आहे, लो स्कोर आहे, पण कदाचित तो सुद्धा रेकॉर्ड तोडला जाणार की काय आज मितान चिलेवन गावदेवी विंदणे संघाच्या माध्यमातून असं वाटायला लागलंय. कारण कुठेतरी नकारात्मक ऊर्जेतून मैदानामध्ये 54 धावांचा पाठलाग करताना दिसत आहेत. तर आपण पाहू शकाल या स्पर्धेची संकल्पना ज्यांच्या कल्पक बुद्धीने आखली गेली असे या स्पर्धेचे आयोजक अतिशी पाटील हे सुद्धा थोडेसे उशिरा आमच्याशी जॉईंट होत आहेत. स्क्रीनवरती आपण ज्यांना पाहू शकाल फार मोठी मेहनत ज्यांची राहिली आहे या स्पर्धेला. सातत्याने स्पर्धेमध्ये लागणाऱ्या गोष्टी, स्पर्धेमध्ये होणाऱ्या उलगडा, स्पर्धेमध्ये होणाऱ्या काही चर्चा, काही घेणारे छोटे छोटे ऑनफिल्ड निर्णय, या सर्व गोष्टींसाठी अतिश पाटील हे नाव सातत्याने पुढे राहिलंय. आणि त्याच अतिश पाटील यांना आपण एका स्लाइडवर पाहतोय. तर दुसरीकडे आपण पाहतो बॅकवर्ड पॉईंटकडे चेंडू चाललाय, मिळतोय एक चौकार. या 4 मिळाल्या जातात आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या आता मात्र 4 वरती धावसंख्या होते 13 धावा. आपण स्लो मोशनमध्ये ॲक्शन रिप्ले पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडू डिलिव्हर झाला, बॅट्समननं कोणत्या अँगलनं शॉट क्रिएट केला आणि कोणत्या रिझनमध्ये तो मात्र चेंडू खेळला हे मात्र दाखवणारं आपण साईप्रीतचं एक कौशल्य पाहिलं. त्यानंतर मात्र बॅट्समन पुन्हा एकदा ऑन साईडला यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेगमध्ये फटका खेळतोय आणि पाहता पाहता त्याचं रूपांतर होतं षटकारामध्ये. गोलंदाज निहाल नाईकने टाकलेला हा चेंडू पहा राड्या मोर द विकेटने हा मिडल स्टंपच्या अगदी वरून टाकला हा चेंडू आपण पाहतोय. जॉन साईडला खेळला. कॅमेरामॅनचं सुद्धा एक स्किल पाहायला मिळतोय. अगदी हवेमध्ये झेप घेणारा हा चेंडू कशा पद्धतीने टिपाव्याचं उत्तम उदाहरण कॅमेरामॅन अभिजित चव्हाण देताना दिसत आहेत. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातो ऑनसाइडला पण निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिर आहे 19 धावा. 37चा उच्चांक निच्चांक हा मात्र मोडत काढणार का. फटका चांगला, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सोन्यासारखी संधी शोधत आणण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं हे क्षेत्ररक्षण करताना या नवयुवकानं दाखवलंय. खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही पण क्षेत्ररक्षण फार चांगलं झालंय. निहाल नाईक काय फ्लाय झाला होता क्षेत्ररक्षक. हा चेंडू आउटसाइड टू ऑफस्टंप करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश मिळालंय. निर्धाव चेंडू येतोय. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचा एक दिवस घटक होण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजक आतिश पाटील, तदनंतर नितेशजी पंडित सर आणि मित्रमंडळ या सर्वांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेसाठी फार मोठी संधी आम्हाला उपलब्ध करून दिलीत आणि एक दिवसाचा घटक होण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आपले आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. तर आपण पाहतो 4 षटकांचा खेळ संपला जातोय. धावसंख्या आहे 4 बाद 20. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहूया 34 धावांची गरज. थोडासा कठीण आहे परंतु अशक्य म्हणता येणार नाही कारण क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलं अशक्याला शक्य होताना पाहिलंय. त्यामुळे
हे काही वेगळं नसणार आहे. शेवटचं षटक 34 धावांची गरज. पाहूया कोणत्या गोलंदाजाला या सामन्यामध्ये संधी देणार, कोण नवीन गोलंदाज वापरतात का, हा सुद्धा चर्चेचा विषय असेल. कारण अशा परिस्थितीत कधी कधी एखाद्या नौका गोलंदाजाला संधी दिली जाते, पण इथे मात्र गोलंदाज कोण असेल. नवीन गोलंदाज, नवीन पॅटर्न इथे मात्र लॉन्च केलाय. नाव आहे रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा हा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. गोलंदाजाने टाकलाय चेंडूवरती फलंदाजा. हा चेंडू निदाब आलाय. 5 चेंडू 34 ची गरज. 5 चेंडू 34 धावा. ऑन साईडला यावेळेस खेळण्याचा हा प्रयत्न आणि बॅट्समन स्वतःची क्रीज सोडायला तयार होते, पण पुन्हा एकदा थांबवले गेले. त्यांना संधी दिली. 4 चेंडू बाकी आहेत. 34 ची गरज आहे. 4-34. हा चेंडू हलक्या हाताने फक्त खेळलाय. शॉर्ट कव्हर करून डीप कडे जाताना दिसतोय आणि हा चेंडू थांबवला गेला. थोडासा निर्जीव सामना दिसतोय. प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा वाटत असेल की चौकार षटकार गेला तरी काय होणार नाही. हे म्हणजे असं झालं 31 डिसेंबरच्या दिवशी वर्ष संपल्यानंतर त्या वर्षाचा कॅलेंडर जरी चोरीला गेला ना संदेश, तरी घरमालकाला कोणत्या प्रकारचं दुःख होऊ नये अशा प्रकारचे चौकार षटकार असणार आहेत. कारण ना सामना जवळजवळ संपत चालला. गीतेश जोशी थोडेसे हसताना दिसत आहेत. हसल्याने आयुष्य वाढत असतं आणि दुःखांचा सुद्धा विसर पडत असतो. त्यामुळे हसलं पाहिजे. हसणं फार गरजेचं आहे. स्मित हास्य नितेश पंडित सरांच्या सुद्धा चेहऱ्यावरती पाहायला मिळतंय. माणसाने हसणं गरजेचं आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. जो सिंगल देऊन जाईल का, औपचारिकता फक्त शिल्लक राहिली आहे. 2 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी तब्बल गरज आहे 32 धावांची. 2 चेंडू 32 धावा. 2 चेंडू 32 धावा. हे पहिलं पर्व तर फार चांगल्या पद्धतीनं मी म्हणेन पार पाडताना दिसत आहेत. पुढच्या पर्वासाठी सुद्धा खूप शुभेच्छा असतील आणि पुढच्या पर्वासाठी सुद्धा काहीतरी नवीन संकल्पना घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ. त्यामध्ये सुद्धा नवीन काहीतरी बदल असतील, नवीन आणखी काहीतरी आम्ही नियमावली आणू आणि आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही स्पर्धा नक्कीच पार पाडू. आणि हे आम्ही आपल्याला गावी देतो. फायनल लेगला खेळण्याचा प्रयत्न 100% ही सध्या तालुक्याची स्पर्धा आहे. याच मैदानावरती रायगड प्रीमियर लीग सुद्धा व्हावी या सुद्धा शुभेच्छा आज मी आयोजक आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना देईन. आणि नक्कीच त्यामध्ये आम्हाला सुद्धा तुम्ही समाविष्ट करून घ्या. आमच्या पात्रतेस काही जर त्याच्यामध्ये कामगिरी असते ती सुद्धा आम्ही नक्कीच तालुक्यासाठी पूर्ण करू. पण इथे मात्र सामना जवळजवळ संपल्याच्या मार्गावरती आलाय.